नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टी अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्र याच्यावर आधारित 30 प्रश्न पाहणार आहोत. आणि हे सगळे प्रश्न ॲक्चुअलमध्ये टी-ईटीमध्ये विचारलेले आहेत. तर ते कोणत्या वर्षीच्या पेपरमध्ये आलेले आहेत, तसंच या प्रश्नांची उत्तर आपण पाहणार आहोत आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी टी-ईटीमध्ये सुद्धा विचारले जाणार आहेत. आणि अध्यापनशास्त्र व बालमानसशास्त्रावरचा हा माझा दुसरा व्हिडिओ आहे. याच्या अगोदरचा पहिला व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या. आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर टी टेट प्लेलिस्ट तुम्हाला दिसेल. त्यामध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये टी पेपर 1 आणि टी पेपर 2 साठी हे उपयुक्त आहे. निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे. चला तर मग तसंच याच्यामध्ये टी पेपर 8 साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा आहे विठ्ठल जोशी ॲपमध्ये. आणि पेपर 2 मधील गणित व विज्ञान यांच्यासाठी सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विठ्ठल जोशी ॲपमध्ये दिलेला आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. या ठिकाणी पहा, हे सगळे प्रश्न 2013 मध्ये झालेले आहेत. पहा, आपण 2013 ते 2024 पर्यंत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याच्यावर झालेल्या सर्व प्रश्नांची सिरीजच सुरू केलेली आहे. त्याच्यातला हा पहिला व्हिडिओ. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये 14चे प्रश्न असतील. तर पहिला प्रश्न आहे, पहा, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या डॅश डॅश यांनी केलेली आहे. तर मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी जी व्याख्या आहे ना, ती कोणी केलेली आहे? वॉटसन यांनी केलेली आहे. एखाद्या मोठ्या समूहाचे वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी डॅश डॅश पद्धती अत्यंत उपयुक्त असते. तर एखादा जो मोठा समूह आहे त्याचं वर्तन काही प्रसंगात कसे घडेल याच्या अंदाजासाठी सर्वेक्षण ही पद्धत उपयुक्त असते. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पहा, कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. तर कातड्याचा एखादा निर्जीव पट्टा आहे, त्याला अंधारात साप समजून आपण घाबरतो, हे कशाचं उदाहरण आहे माहिती आहे का? तर हे इंद्रिय भ्रम, म्हणजे भ्रम झालेला असतो आपल्याला, इंद्रिय भ्रमचे उदाहरण आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पहा, आता चौथा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. आणि प्रश्न आहे, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती डॅश डॅश यांनी मांडली. तर सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही अल्बर्ट बांडुरा यांनी मांडलेली आहे. साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता डॅश डॅश होय. तर साधक अभिसंधान पद्धतीचा जो उद्गाता आहे ना, तो आहे BF स्किनर हा आहे. कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील कल्पना डॅश डॅश प्रकारच्या असतात. तर हे जे आहे ना, की कवी, लेखक, कलाकार, चित्रपट यातील संकल्पना ह्या नेहमी सृजनात्मक प्रकारच्या असतात. त्याला इंग्लिशमध्ये आपण क्रिएटिव्हिटी किंवा क्रिएटिव्ह असं म्हणतो. अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती डॅश डॅश या मानसशास्त्रज्ञांनी मांडली. तर अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती ही कुर्ट लेविन या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. अध्ययन संक्रमणाची सामान्यीकरणाची उपपत्ती कोणी मांडली आहे? तर अध्ययन संक्रमणाची जी सामान्यीकरणाची उपपत्ती आहे ना, ती जड्ड यांनी मांडलेली आहे. हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे पाहता, व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रिया प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात, असे डॅश डॅश यांचे मत आहे. तर हे कोणाचं मत आहे माहिती आहे का? तर हे मत आहे कोहलर यांचं मत आहे, की व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीद्वारे समस्या सोडवल्या जातात, असे कोहलर यांचे मत आहे. त्याच्या पुढे आता 10वा प्रश्न आपण पाहूयात. हे सगळे प्रश्न 2013 मध्ये विचारलेले आहेत बरं का आपल्याला. 10वा प्रश्न आहे, कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे डॅश डॅश होय. तर कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली जी धडपड असते त्यालाच आपण अवधान असं म्हणतो. हे त्याचं उत्तर आहे अवधान. प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढविणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. ही प्रेरणेची व्याख्याच आहे आणि ही कोणी केलेली व्याख्या आहे?
तर जुशिरी यांनी केलेली व्याख्या आहे ती. जुशिरी काय म्हणतात? प्रतिक्रियांमधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा होय. सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. डॅश डॅश हे डॅश डॅश या संक्रमणाचे उदाहरण आहे. आता हे कोणतं संक्रमणाचं उदाहरण आहे माहिती आहे का? तर हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे, की सायकलवर तोल सांभाळता आला की स्कूटर किंवा मोटरसायकल शिकण्यास त्याचा उपयोग होतो. हे धन संक्रमणाचं उदाहरण आहे. संक्रमणाचे दोन प्रकार म्हणजे संक्रमणाचे प्रकार धन संक्रमण, संक्रमण असे आहेत बरं का. त्याच्या पुढचा प्रश्न आहे की विकास अवस्थेतील वयोगट 6 ते 12 वर्षे या कालावधीला डॅश डॅश असे म्हणतात. तर विकास अवस्थेतील जो वयोगट आहे 6 ते 12 वर्षे या कालावधीला आपण काय म्हणतो? किशोरावस्था असं म्हणतो. हे जे मुलांची वयोगट आहे ना ते पाठ करून ठेवा, त्याच्यावर प्रश्न येतात. स्मृती म्हणजे नवा अनुभव असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. तर स्मृती म्हणजे नवा अनुभव असं कोणी म्हटलेलं आहे? तर रॉस यांनी म्हटलेलं आहे. रॉस या शास्त्रज्ञाची ही व्याख्या आहे स्मृतीच्या संदर्भात. चित्रकार चित्र रेखाटण्यात इतका रंगून जातो की त्याला स्थळ काळाचे भान राहत नाही. हे डॅश डॅश या अवधानाचे उदाहरण आहे. तर हे कोणत्या अवधानाचं उदाहरण आहे? तर हे अभ्यस्त या अवधानाचं उदाहरण आहे. अजून 15 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ईबुक विकत घ्या. टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 साठी हे उपयुक्त आहे. तसंच टीईटी पेपर 1 चा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा आहे आणि टीईटी पेपर 2 गणित व विज्ञानचा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. त्याच्या पुढे आता 16 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर 16 नंबरचा प्रश्न आहे पाहता. प्रश्न असा आहे की बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक क्रियेला डॅश डॅश म्हणतात. तर याच्यामध्ये यालाच आपण बाह्य उद्दीपकासंबंधी मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवल्या जाणाऱ्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेलाच संवेदना असं म्हटलं जातं. संवेदनेची ही व्याख्याच आहे. बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे डॅश डॅश यांनी म्हटलेलं आहे. तर ही जी बुद्धिमत्तेची व्याख्या आहे ही कोणी केलेली आहे माहिती आहे का? तर ती स्टर्न यांनी केलेली आहे. की बुद्धिमत्ता म्हणजे बदलत्या परिस्थितीत नव्या गरजा भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याची शक्ती असे स्टर्न यांनी म्हटले आहे. आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे डॅश डॅश यांनी मांडले आहे. तर आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असं कोणी मांडलेलं आहे माहिती आहे का? तर ते आहे अल्फ्रेड बिने यांनी मांडलेलं आहे. शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार डॅश डॅश यांनी मांडला. तर असा जो विचार आहे ना, म्हणजे कोणता विचार? की शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचे साह्य असले पाहिजे असा विचार डॅनियल गोलमन यांनी मांडलेला आहे. साध्ये गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लागणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे डॅश डॅश होय. तर ही जी व्याख्या आहे ना, ही प्रेरणा याची व्याख्या आहे की साध्ये गाठण्यास प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लागणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजेच प्रेरणा होय. तर प्रेरणेची ही व्याख्याच आहे पा. त्याच्या पुढे आता 21 नंबरचा प्रश्न आपण पाहूया. 21 नंबरचा प्रश्न आहे पा. अध्ययन हे अध्ययनांगी होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर अध्ययन हे अध्ययनांगी होण्यासाठी प्रवर्तन आवश्यक आहे. हे त्याचं उत्तर आहे. इसवी सन 1921 साली दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. 1921 मध्ये ही दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची जी शिशुशाळा आहे ती कोणी सुरू केलेली आहे? तर जिजूबाई बघेला यांनी सुरू केलेली आहे. अध्ययनाच्या प्रतिमानाचे जनक डॅश डॅश हे आहेत. तर अध्ययनाच्या प्रतिमानाचे जनक हे मार्शा विल व ब्रूस जॉईस हे आहेत. सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवताली असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली.
येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरलेले आहे? तर हे या ठिकाणी जे अध्ययनाचं जे सूत्र वापरलेलं आहे ना, ते आहे ज्ञाताकडून अज्ञाताकडे. म्हणजे विद्यार्थ्यांना जे ज्ञात आहे ना, आधी त्याची माहिती करून दिली आणि नंतर अज्ञाताकडे जे घेऊन गेले. म्हणजे विद्यार्थ्यांना जे माहिती नाही ते त्यांनी सांगितलेलं आहे, की सजीवांची लक्षणे हा पाठ शिकवताना शिक्षकांनी सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून सभोवतालची असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली. इथे शिक्षकांनी अध्यापनाचे ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे सूत्र वापरलेलं आहे. यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर यशस्वी अध्यापन म्हणजे काय? तर परिणामकारक अध्ययन, त्यालाच काय म्हणतो आपण? यशस्वी अध्ययन असं म्हणतो. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पहा. पुढचा प्रश्न आहे, क्रियात्मक क्षेत्रातील विकासाच्या टप्प्यांचा योग्य क्रम कोणता? आता क्रियात्मक क्षेत्रातील विकासाचा योग्य क्रम कोणता आहे? तर सुरुवातीला अनुकरण, त्याच्यानंतर क्रिया कौशल्ये, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण, हे त्याचं उत्तर येणार आहे. खाली काही वर्तन बदल दिले आहेत, त्यापैकी बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे तो ओळखा. आता याच्यामध्ये बोधात्मक वर्तन बदल कोणता आहे? तर विनीत परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे सोडवितो हा बोधात्मक वर्तन बदल आहे. खालीलपैकी कोणती मुले विशेष शिक्षणाची गरज असणारी नाहीत ते सांगा. आता याच्यामध्ये विशेष शिक्षणाची गरज असणार नाहीत अशी मुलं कोणती आहेत? तर अध्ययन क्षमता असलेली मुलं आहेत. याच्यामध्ये बौद्धिकदृष्ट्या मागासलेली ही विशेष शिक्षणाची गरज असलेली असतात. उच्च दर्जाची बुद्धिमत्ता यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असते. अध्ययन अक्षमता असलेली मुलं यांना सुद्धा विशेष शिक्षणाची गरज असते, परंतु अध्ययन क्षमता असलेली मुलं यांना विशेष शिक्षणाची गरज नसते. त्याच्यानंतर 29 नंबरचा प्रश्न आहे पाहता. प्रश्न असा आहे, अध्ययन क्रियाशीलता कोणत्या स्वरूपाची असते? तर अध्ययन क्रियाशीलता जी आहे ना, ती फक्त बौद्धिक असते. अध्ययन क्रियाशीलता ही कोणत्या स्वरूपाची असते? तर फक्त बौद्धिक असते. त्याच्यानंतरचा आहे पहा, अध्यापन शास्त्र म्हणजे काय? तर अध्यापन शास्त्र म्हणजे पद्धती व प्रतिमान, तत्वे व नियम, अध्यापन सूत्रे, म्हणजे त्याचं उत्तर आहे वरील सर्व. हे त्याचं उत्तर आहे. जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ईबुक विकत घ्या. पेपर 1 आणि पेपर 2 साठी उपयुक्त आहे. तसंच विठ्ठल जोशी ॲपमध्ये TET पेपर 1 साठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर TET पेपर 2 साठी सुद्धा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स उपलब्ध आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2013 मध्येच पेपर 2 मध्ये जे प्रश्न आले होते बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर, त्याची उत्तरं म्हणजे त्याची माहिती पाहूयात. ते 30 प्रश्नांचा व्हिडिओ आपण घेऊयात. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.